मिरजेत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी। शाही ईदगाह मैदानावर ईद उल फित्रची नमाज अदा। मिरजेत सोमवारी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शाही ईदगाह मैदानावर ईद उल फित्रची नमाज अदा करण्यासाठी हजारो मुस्लिम बांधव जमले होते। मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमेत राजकीय नेतेही ईदगाह मैदानावर उपस्थित होते। मिरज शहरातील शाही ईदगाह मैदानावर खुतबा पठण तर त्यानंतर नमाज पठण करण्यात आले। यावेळी समाजात शांतता नांदावी यासाठी दुआ करण्यात आली। यावेळी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह खासदार विशाल पाटील, जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांच्यासह विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। सदरचा कार्यक्रम सोमवारी दुपारी 12 वाजता संपन्न झाला। आज मिरज ईदगाहच्या मैदानावरती रमजान ईद हे शांततेने व सुव्यवस्थेने पार पाडण्यात आलं। नमाज पठण याचं नियोजन ईदगाह ट्रस्ट प्रमुख अली जनाब बुरहानुद्दीन गोसमुद्दीन खतीब यांच्या नेतृत्वाखाली यावेळी खुतबा पठण मोहम्मद जाहिद खतीब यांनी, तर नमाज पठण मुस्तफा संधी यांनी नमाज पठण केले। तसेच महानगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली व तसेच शांतता व सुव्यवस्था भंग होऊ नये म्हणून याचा जागृतीचा प्रतिबंधक उपाययोजना पोलीस प्रशासनाने केल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे साहेब व तसेच ASP मॅडम रिकू खोकर मॅडम व तसेच DYSP परवीन गिल्डा सर व तसेच PSI संदीप शिंदे साहेब व तसेच गोपनीय शाखेचे ASI खरात दादा यांनी आम्हाला शांतता व सुव्यवस्था कशी राखायची व शांतता व सुव्यवस्था भंग होऊ नये म्हणून जागृतीचा प्रतिबंधक उपाययोजना केल्याबद्दल व तसेच मूल्यभूत अधिकाऱ्यांचा वापर करून व्यवस्थितपणे पोलीस बंदोबस्त ठेवण्याबद्दल ईदगाह ट्रस्ट प्रमुख या नात्याने मी सर्व अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा ईदगाह ट्रस्ट प्रमुख यांच्याकडून सगळ्यांचा आभार व्यक्त करत आहे। रमजान निमित्त शांतता व सुव्यवस्था राखण्यात यावी व तसेच सामाजिक ईद सारख्या सणासुदीस लोकांच्या आनंदावर पाणी पडू नये याकरिता प्रवचनाद्वारे मोहम्मद सुफियान निजामी साहेब यांनी प्रवचन केले। आज जे नशेचा अंमली पदार्थाचा जे तरुण मंडळाकडे वर्ग जास्त वाढलेला आहे ह्याकरिता पोलीस प्रशासनाला आव्हान सुद्धा करण्यात आलं की याचा कडेकोट याचा काय तर मार्ग लावावा।